सुप्रीम जय भीम. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जातीप्रथेचे निर्मूलन या ग्रंथामध्ये पुढे लिहितात. या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मला अत्यंत आस्थेवाईकपणे निमंत्रण देणाऱ्या जातपात तोडक मंडळांच्या सदस्यांबद्दल मला खरोखर वाईट वाटते. मला अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारले जातील याची मला खात्री आहे. लाहोरमध्ये भरणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मंडळाने मुंबईसारख्या बाहेरच्या ठिकाणाहून माणूस का आणला याचा खुलासा मंडळाला विचारण्यात येईल. या प्रसंगी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी माझ्यापेक्षा अधिक लायक माणूस मंडळाला सहज मिळू शकला असता असे मला वाटते. मी हिंदूवर टीका केलेली आहे. ते मला पूज्य मानतात त्या महात्म्याच्या अधिकारावर मी प्रश्नचिन्ह ते ज्याला पूज्य मानतात त्या महात्म्याच्या अधिकारावर मी प्रश्नचिन्ह ठेवले आहे. ते माझा द्वेष करतात. त्यांच्यासाठी मी त्यांच्या बागेतला एक मोठा साप आहे. असे असल्याने हे मानाचे पद भूषवण्यासाठी मंडळाने मला का बोलावले याचा राजकीय मनोवृत्तीचे हिंदू मंडळाला खुलासा विचारतील यात शंका नाही. हे मोठ्या धाडसाचे कृत्य आहे. काही हिंदूंनी तो जर अपमान मानला तर त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही. मंडळाने अध्यक्ष निवडताना शास्त्राज्ञेचे पालन का केले नाही याचा खुलासा करावा असे मंडळास सांगण्यात येईल. शास्त्रानुसार ब्राह्मणांची 3 वर्णांसाठी गुरु म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. वर्णानां ब्राह्मणो गुरु ही शास्त्रांची आज्ञा आहे. त्यामुळे हिंदूने कोणाकडून त्याचे नीतिपाठ घ्यावेत आणि कोणाकडून घेऊ नयेत हे मंडळाला माहिती आहे. एखादा विद्वान आहे म्हणून हिंदूने कोणालाही त्याचा गुरु म्हणून स्वीकारण्यास शास्त्रे हिंदूंना परवानगी देत नाहीत. ही गोष्ट महाराष्ट्रातील ब्राह्मण संत ज्याने शिवाजीला हिंदू राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली असे म्हटले जाते त्या रामदासांनी अगदी स्पष्ट केलेले आहे. त्याच्या दासबोध या सामाजिक राजकीय धार्मिक अशा मराठी पद्यात हिंदूंना उद्देशून रामदास विचारतो की एखादा अत्यंत पंडित आहे म्हणून त्याला आपण आपला गुरु म्हणून स्वीकारू शकतो काय? आणि त्याचे उत्तर तो नकारार्थी देतो. या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची ही बाब मी मंडळावर सोडून दिली पाहिजे. हिंदूंना इतका ग्रहणास्पद वाटणारा नकोसा असलेला माणूस ठरवण्यासाठी आणि सवर्ण श्रोत्यांपुढे भाषण देण्यासाठी इतक्या खालच्या दर्जावर उतरून एका अस्पृश्याची निवड करण्याकरिता अध्यक्ष निवडण्याकरिता मुंबईला का प्रवास करावा लागला याची कारणे मंडळाला उत्तमरित्या माहीत आहेत. माझ्याबद्दल सांगायचे तर तुमची क्षमा मागून मी सांगू इच्छितो की हे आमंत्रण मी अगदी माझ्या इच्छेविरुद्ध तसेच माझ्या अनेक अस्पृश्य अनुयायांच्या इच्छेविरुद्ध स्वीकारलेले आहे. हिंदूंना माझा वीट आलेला आहे हे मला माहीत आहे. त्यांच्यासाठी मी आदरणीय व्यक्ती नाही हेही मला माहीत आहे. हे सर्व जाणूनच मी हेतुपुरस्सर त्यांच्यासाठी स्वतःला दूर ठेवले आहे. माझे विचार त्यांच्यावर लादण्याची माझी इच्छा नाही. माझी मते मी माझ्या स्वतःच्या व्यासपीठावरून मांडत आलो आहे. त्यामुळे अगोदरचा फार मोठा प्रमाणात त्याच्यावर त्यांच्या अंतःकरणाचा जळफळाट झालेला आहे व ते चिडलेले आहेत. त्यांच्या ऐकिवात असलेल्या ज्या गोष्टी मी करीत आलेलो आहे त्या त्यांच्या डोळ्यांदेखत करण्यासाठी हिंदूंच्या व्यासपीठावर चढण्याची माझी इच्छा नाही. मी जो इथे आहे तो तुमच्या निवडीमुळे आहे, माझ्या इच्छेमुळे नव्हे. समाज सुधारण्याचे तुमचे ध्येय आहे. या ध्येयाने मला नेहमीच प्रेरित केले आहे आणि असे असल्यामुळे या ध्येयासाठी विशेषतः जेव्हा तुम्हाला वाटते की मी त्यासाठी काही मदत करू शकतो तेव्हा मदत करण्याची संधी मी नाकारू नये असे मला वाटते. तुम्हाला ज्या प्रश्नाने भेडसावून सोडले आहे तो प्रश्न सोडवण्यास आज मी जे तुमच्यासमोर सांगणार आहे त्याचा कोणत्या प्रकारे तुम्हाला उपयोग होईल की उपयोग होणार नाही याचा निवाडा तुम्हीच करायचा आहे. या प्रश्नावरील माझी मते तुमच्यासमोर मांडावीत एवढीच माझी इच्छा आहे. भारतातील सामाजिक सुधारणांचा मार्ग हा स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे सर्वतोपरी अनेक अडचणींनी वेढलेला आहे. भारतात सामाजिक सुधारणेला मित्र थोडे व हा टीकाकार फार. हे टीकाकार 2 स्वतंत्र वर्गात मोडतात. एका वर्गात राजकीय सुधारकांचा अंतर्भाव होतो तर दुसऱ्यात समाज सुधारकांचा. एका वेळेस असे मानले जात होते की सामाजिक कार्यक्षमतेशिवाय इतर कार्यक्षेत्रामध्ये कोणतीही कायमची प्रगती शक्य नाही. दुष्ट चालीरीतींनी नैतिक हानी घडवून आणल्यामुळे हिंदू समाज हा अकार्यक्षम बनला आहे व हे दोष नष्ट करण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. ही वस्तुस्थिती मान्य झाल्यामुळे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला तेव्हा त्याच वेळी
त्याचबरोबरच सामाजिक परिषदेची देखील स्थापना झाली. काँग्रेसचा देशातील राजकीय संघटनांतील कमकुवत दुवे स्पष्ट करण्याशी संबंध होता, तर सामाजिक परिषद हिंदू समाजाच्या सामाजिक संघटनातील कमकुवत दुवे दूर करण्यात गुंतलेली होती. काही काळ काँग्रेसने व परिषदेने एकाच सामायिक कार्याचे दोन भाग असावेत त्याप्रमाणे कार्य केले व त्यांनी त्यांची वार्षिक अधिवेशने एकाच मंडपात भरवली. परंतु लवकरच ह्या दोन भागांचे दोन पक्षांमध्ये रूपांतर झाले. एक राजकीय सुधारणावादी पक्ष व दुसरा सामाजिक सुधारणावादी पक्ष. त्यांच्यामध्ये भयानक विरोध उफाळून आला. राजकीय सुधारणावादी पक्षाने राष्ट्रीय होता, परंतु सामाजिक सुधारणेच्या महत्त्वावर ज्यांचा विश्वास आहे ते श्री बॅनर्जींसारख्या व्यक्तिवाद अंतिम आहे काय असे विचारल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांचे म्हणणे योग्य होते त्यांना विजय मिळाला असे त्यातून सिद्ध होते काय? यातून सामाजिक सुधारणेचा राजकीय सुधारणेशी कसलाही संबंध नाही असे निर्णायकपणे सिद्ध होते काय? मी जर या प्रकरणाची दुसरी बाजू मांडली तर ती बाब समजण्यास आपणास मदत होईल. माझ्या कथनासाठी अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रातील पेशवाई शासन काळात रस्त्याचा वापर करण्यास अस्पृश्यांना मुभा नव्हती, कारण एखादा हिंदू जर त्या रस्त्याने आला तर म्हणे अस्पृश्यांच्या सावलीने त्या हिंदूला विटाळ होईल. अस्पृश्यांच्या चुकून झालेल्या स्पर्शाने हिंदूंना होणारा विटाळ टाळण्यासाठी अस्पृश्यांना त्याचे चिन्ह किंवा त्याची खून म्हणून आपल्या मनगटावर अथवा गळ्यात काळा दोरा बांधावा लागत असे. पुण्यात पेशवायांच्या राजधानीत अस्पृश्याला तो जिथून चालला त्या रस्त्याची धूळ त्याच्या मागोमाग झाडली जावी म्हणून आपल्या कमरेला खराटा लटकवावा लागत असे, कारण त्याच रस्त्यावरून एखादा हिंदू चालला तर त्याचा विटाळ होईल ना. पुण्यात अस्पृश्याला आपली थुंकी टाकण्यासाठी जो जिकडे जाईल तिकडे आपल्या गळ्यात मडके अडकवून न्यावे लागे, कारण त्याची थुंकी जर जमिनीवर पडली आणि अनावादाने एखादा हिंदू जर तिच्यावरून चालत गेला तर त्या हिंदूला विटाळ होईल ना. मी अगदी अलीकडच्या घटना सांगू इच्छितो. हिंदूंनी मध्य भारतातील बलाई नावाच्या अस्पृश्य जमातीवर केलेला जुलूम माझे म्हणणे सिद्ध करील. दिनांक 4 जानेवारी 1928 च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये तुम्हाला याविषयीची बातमी दिसून येईल. टाइम्स ऑफ इंडियाचा वार्ताहर असे कळवतो की उच्च जातीय हिंदू म्हणजे कालोट, राजपूत व ब्राह्मण यांच्यासह इंदोर जिल्ह्यातील कनारिया, बिचोली, हबसी, बिचोली, मर्दाना या गावांतील व सुमारे इतर 15 गावांतील पाटील व पटवारी यांनी मिळून त्यांच्या संबंधित गावातील बलाईंना असे कळविले की त्यांना जर त्यांच्यात उच्च जातीय वर्गात राहायचे असेल तर त्यांनी पुढील नियम पाळले पाहिजेत. प्रथम, बलाईंनी सोनेरी रंगाच्या पट्टीची किनार असलेली पगडी घालता कामा नये. 2 नंबर, त्यांनी रंगीत किनारीची किंवा टोपी पदराची धोतर वापरता कामा नये. नंबर 3, एखादा हिंदू मरण पावल्यास त्याच्या मृत्यूचा सांगावा मृताच्या नातेवाईकांना त्यांनी कळविला पाहिजे, मग ते नातेवाईक कितीही दूर का असेनात. 4, हिंदूंच्या सर्व लग्न समारंभात बलाईने मिरवणुकीच्या पुढे तसेच लग्न चालू असताना वाजंत्री वाजविली पाहिजेत. 5, बलाई स्त्रियांनी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घालता कामा नये, त्यांनी नक्षीदार झगे किंवा चोळ्या वापरता कामा नये. 6, हिंदू स्त्रिया बाळंत झाल्यास त्या सर्व बाबतीत बलाई स्त्रीने सुईणीचे काम केले पाहिजे. 7, बलाईने मोबदला न मागता किंवा सेवा दिली पाहिजे व हिंदूंच्या मनाला जे काही द्यावे वाटेल ते त्याने पत्करले पाहिजे. 8, जर बलाई या अटीचे पालन करण्यास राजी नसेल तर त्याला गावातून हाकलून दिले जाईल. बलाईने या नियमांचे पालन करण्यास नकार दिला तेव्हा हिंदू त्यांच्या विरुद्ध गेले. बलाईंना गावाच्या विहिरीतून पाणी घेऊ देईनात, त्यांना त्यांची गुरे चारायला सोडू देईनात. हिंदूंच्या मालकीच्या जागेतून बलाईंना जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे जिथे बलाईंच्या शेताभोवती हिंदूंच्या मालकीची शेते असतील तिथे बलाईंना त्यांच्या स्वतःच्या शेतावर जाण्यासाठी कोणतीही वाट राहिली नाही. तसेच हिंदू हे बलाईंच्या शेतावर त्यांची गुरे चारू लागले. ह्या छळवणुकीविरुद्ध बलाईंनी दरबारापुढे विनंती अर्ज केला, परंतु सरकारला यात लक्ष घालायला फुरसत न मिळाल्यामुळे जुलूम चालूच राहिला व त्यामुळे
शेकडो बालयांना त्यांच्या बायका मुलांसह ज्या घरात त्यांचे पूर्वज पिढ्यानपिढ्या राहिले ती घरे सोडावी लागली व धार, देवास, बागली, भोपाळ, ग्वाल्हेर या लगतच्या संस्थानात व इतर संस्थानातील गावामध्ये स्थलांतरित करावे लागले. त्यांच्या नवीन घरी त्यांचे काय हाल झाले हा प्रश्न सध्या आपण बाजूला ठेवू. गुजरातमधील कविठा येथील प्रसंग अगदी गेल्या वर्षीच घडला आहे. सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक ग्रामशाळेत आपली मुले पाठवण्याचा आग्रह धरू नये अशी कविठाच्या हिंदूंनी अस्पृश्यांना आज्ञा केली. हिंदूंच्या इच्छेविरुद्ध नागरी हक्क बजावण्याचे धाडस केल्याबद्दल कविठाच्या अस्पृश्यांना कसल्या संकटातून जावे लागले हे इतके प्रसिद्ध आहे की ज्याचे तपशीलवार वर्णन करण्याची गरज नाही. दुसरा एक प्रसंग गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील झनू या गावी घडला. नोव्हेंबर 1935 मध्ये चांगल्या घरातील काही अस्पृश्य स्त्रियांनी धातूच्या भांड्यातून पाणी न्यायला सुरुवात केली. अस्पृश्यांनी धातूची भांडी वापरावीत हा आपल्या प्रतिष्ठेचा अपमान आहे असे हिंदूंना वाटले व त्यांनी त्या अस्पृश्य स्त्रियांना त्यांच्या ताकदीत उद्धटपणाबद्दल मारहाण केली. जयपूर जिल्ह्यातील चकवारा गावातील एका घटनेची अगदी अलीकडेच बातमी आली आहे. वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार असे दिसून येते की तीर्थयात्रा करून आलेल्या चकवारा गावातील एका अस्पृश्याने एक धार्मिक कार्य म्हणून गावातील त्याच्या अस्पृश्य भाऊबंधांना जेवण घालण्याची व्यवस्था केली होती. यजमानाची आपल्या पाहुण्यांना थोडा मोठा खर्च करून जेवण घालण्याची व जे पार्थ वाढण्यात येणार होते त्यामध्ये तूप देखील वाढण्याची इच्छा होती. परंतु अस्पृश्य लोक अन्न वाढून घेण्यात गुंतले असताना शेकडो हिंदू हातात लाठ्या घेऊन त्या ठिकाणी आले व त्यांनी त्या अन्नाची नासधूस केली व त्या अस्पृश्यांना बदडून काढले. तेव्हा ते अस्पृश्य समोर वाढलेले अन्न तसेच टाकून आपला जीव घेऊन पळून गेले. असा खुणशी घाला असुरक्षित अस्पृश्यांवर का घालण्यात आला? त्याचे कारण असे देण्यात आले की अस्पृश्य यजमान तूप वाढण्याइतका मुजोर झाला होता आणि त्याचे अस्पृश्य पाहुणे त्या तुपाची चव घेण्याइतके बेअक्कल होते. तूप ही निश्चितपणे श्रीमंताची चैन आहे, परंतु तुपाचा वापर ही उच्च सामाजिक दर्जाची खूण आहे असा विचार कोणीही केला नसता. परंतु तो विचार चकवाराच्या हिंदूंनी केला व त्यांनी सात्विक संतापाने अस्पृश्यांना केलेल्या आगळिकीचा सूड घेतला. अस्पृश्यांनी त्यांच्या अन्नातील एक पदार्थ म्हणून तूप वापरले त्यामुळे हिंदूंचा अपमान झाला. हिंदूंच्या प्रतिष्ठेचा विचार करता ते अस्पृश्यांचे अन्न असू शकत नाही हे अस्पृश्यांना कळायला हवे होते. याचा अर्थ असा की अस्पृश्याने तूप विकत घेण्याची ऐपत असली तरी त्याने तूप वापरता कामा नये, कारण हिंदूंच्या दृष्टीने ते मुजोरपणाचे कृत्य आहे. ही घटना 1 एप्रिल 1936 रोजी अथवा त्या सुमारास घडली. ही खरी घटना सांगितल्यावर मला आता सामाजिक सुधारणेची बाजू मांडली पाहिजे. असे करताना मी श्री बॅनर्जी यांच्या विचारांचा मला शक्य होईल तितक्या बारकाईने पाठपुरावा करीन व राजकीय मनोवृत्तीच्या हिंदूंना असे विचारेन की अस्पृश्यांसारख्या तुमच्या देशबांधवांना, एका मोठ्या वर्गाला तुम्ही सार्वजनिक शाळांचा वापर करू देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना सार्वजनिक विहिरीचा वापर करून देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करू देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना आवडतील ती वस्त्रोपरावरणे व दागदागिने घालू देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? तुम्ही त्यांना स्वतःला आवडेल ते अन्न खाऊ देत नाही, तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय? मी अशा प्रश्नांची मालिकाच विचारू शकतो, परंतु एवढे प्रश्न पुरेसे होतील. बॅनर्जींचे काय उत्तर मिळाले असते याची मला जिज्ञासा आहे. कोणत्याही सुज्ञ माणसाला त्याचे होकारार्थी उत्तर देण्याची धैर्य होणार नाही याची मला खात्री आहे. एक देश दुसऱ्या देशावर राज्य करण्यास अपात्र असतो या मिलच्या तत्वाचा पुनरुच्चार करणाऱ्या प्रत्येक काँग्रेसवाल्याने एक वर्ग दुसऱ्या वर्गावर सत्ता गाजवण्यास अपात्र असतो हेही मान्य केलेच पाहिजे. पण मग सामाजिक परिषदेचा पराजय झाला हे कसे? हे अचूकपणे जाणून घेण्यासाठी सुधारक त्यांच्यासाठी चळवळ करीत होते व त्या सामाजिक सुधारणांचे स्वरूप काय होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदू कुटुंबाची सुधारणा या अर्थाचे
समाज सुधारणा आणि हिंदू समाजाची पुनर्घटना व पुनर्रचना या अर्थाने असलेली समाज सुधारणा यांच्यामध्ये फरक करणे आवश्यक आहे. पहिलीची संबंध विधवा विवाह, बालविवाह इत्यादींशी आहे, तर दुसरीचा संबंध जाती पद्धती नष्ट करण्याची आहे. सामाजिक परिषद हा ज्याचा संबंध उच्च जातीच्या हिंदू कुटुंबांच्या सुधारणेशी होता, असा गट होता. तिच्यात बहुतांश ज्ञानसंपन्न उच्च जातीय हिंदूंचा भरणा होता. त्यांना जाती नष्ट करण्यासाठी चळवळ करण्याची आवश्यकता वाटत नव्हती किंवा त्यांच्याकडे त्यासाठी चळवळ करण्याचे धैर्य नव्हते. त्यांच्यामध्ये प्रचलित असलेली आणि जे त्यांना वैयक्तिकरित्या अनुभवास आले होते असे लादलेले वैधव्य, बालविवाह इत्यादींसारख्या दुष्ट प्रथा काढून टाकण्याची त्यांना अगदी स्वाभाविकच अधिक कळकळ होती. त्यांनी समग्र हिंदू समाजाच्या सुधारणेची दखल घेतली नाही. जी लढाई लढण्यात आली ती कुटुंबांच्या सुधारणेच्या प्रश्नाभोवतीच एकवटली होती. जातीव्यवस्था मोडून टाकण्याच्या अर्थाने समाज सुधारणेशी तिचा संबंध नव्हता. सुधारकांनी तो प्रश्न कधीच पुढे मांडला नाही. सामाजिक सुधारणावादी पक्ष हरला याचे कारण हेच आहे. या युक्तिवादाने राजकीय सुधारणा वस्तुतः सामाजिक सुधारणेच्या आधी घडली ही वस्तुस्थिती बदलता येऊ शकणार नाही, याची मला जाणीव आहे. परंतु फार नाही तरी त्या युक्तिवादाला इतके जरूर महत्त्व आहे की सामाजिक सुधारणावादी लढाई का हारले याचा या युक्तिवादाने खुलासा होतो. राजकीय सुधारणावादी पक्षाने सामाजिक सुधारणावादी पक्षावर जो विजय मिळवला तो किती मर्यादित होता आणि सामाजिक सुधारणा ही राजकीय सुधारणेच्या आधी होण्याची गरज नाही हा दृष्टिकोन, जर सामाजिक सुधारणा याचा अर्थ कुटुंबाची सुधारणा असा घेतला तरच टिकू शकणारा दृष्टिकोन आहे, हे समजून घेण्यात या युक्तिवादाची आपणास मदत होते. म्हणजे समाजाची पुनर्रचना या अर्थाने असलेल्या सामाजिक सुधारणेआधी राजकीय सुधारणा येऊ शकत नाही, हा सिद्धांत नाकारता येऊ शकत नाही याची मला खात्री आहे. राजकीय संविधान निर्मात्यांनी सामाजिक शक्तींना विचारात घेतलेच पाहिजे ही वस्तुस्थिती आहे व ती कार्ल मार्क्सचा मित्र व सहकारी असलेले फर्डिनांड लासेस सारख्या व्यक्तीनेही मान्य केले आहे. प्रशियन श्रोत्यांसमोर भाषण देताना 1962 मध्ये लॅसेन असे म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे संवैधानिक प्रश्न हे हक्काचे प्रश्न नसून बळाचे प्रश्न असतात. एखाद्या देशाचे खरे संविधान हे त्या देशात अस्तित्वात असलेल्या शक्तींच्या प्रत्यक्ष स्थितीतच केवळ अस्तित्वात असते. म्हणून राजकीय संविधानाने समाजांतर्गत व्यवहारात अस्तित्वात असलेल्या त्या शक्तींच्या स्थितींना जेव्हा अचूकपणे व्यक्त करतात तेव्हाच त्या राजकीय संविधानांना महत्त्व व स्थिरता प्राप्त होते. परंतु प्रशियापर्यंत जाण्याची गरज नाही, त्याचा घरीच पुरावा आहे. भिन्न वर्ग व समाज यांना स्पष्ट नेमून दिलेल्या प्रमाणात भारतीय निवाड्याने केलेले राजकीय सत्तेचे वाटप या संदर्भात जातीय निवाड्याला काय महत्त्व आहे? माझ्या मते त्याचे महत्त्व राजकीय संविधानाने सामाजिक संविधानाची दखल घेतलेली पाहिजे यात आहे. त्यावरून असे दिसते की ज्या राजकारण्यांनी भारतातील सामाजिक प्रश्नांना राजकीय प्रश्नांशी संबंधित असलेला संबंध नाकारला होता त्यांना संविधान तयार करताना सामाजिक प्रश्नांचा समाचार घेणे भाग पडले. अगदी शब्दशः जरी नाही तरी जातीय निवाडा हा सामाजिक सुधारणेबाबतीची उदासीनता व दुर्लक्ष यांचा पाठपुरावा करणारी योग्य शिक्षा आहे. तो सामाजिक सुधारणावादी पक्षाचा विजय आहे. जरी सामाजिक सुधारणावादी पक्ष हरला तरी सामाजिक सुधारणेला महत्त्व देण्याचा आग्रह धरण्यात त्याची बाजू सत्य आणि न्याय होती. अनेक जण हा निष्कर्ष मान्य करणार नाहीत याची मला कल्पना आहे. जातीय निवाडा हा अस्वाभाविक असून तो अल्पसंख्याक आणि नोकरशाही यांच्यामधील अपवित्र सलोख्याची फलश्रुती आहे हा प्रचलित दृष्टिकोन असून त्यावर विश्वास ठेवणे आनंददायक आहे. जातीय निवाडा हा चांगला म्हणून जातीय निवाड्यावर विसंबून राहण्याची माझी इच्छा नाही. जातीय निवाडा हा चांगला पुरावा नाही असे जर कोणी म्हणत असतील तर माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून जातीय निवाड्यावर विसंबून राहण्याची माझी इच्छा नाही. आपण आयर्लंडचे उदाहरण घेऊ. आयरिश होमरूलचा इतिहास काय सांगतो? हे अगदी सुपरिचित आहे की अल्स्टर आणि दक्षिण आयर्लंड यांच्या प्रतिनिधींमध्ये वाटाघाटी चालू असताना संपूर्ण आयर्लंडला सामायिक असलेल्या होमरूल संविधानात अल्स्टरला
आणण्यासाठी दक्षिण आयर्लंडचे प्रतिनिधी मिस्टर रेडमंड हे अल्स्टरच्या प्रतिनिधींना म्हणाले, तुम्हाला वाटेल तेवढे राजकीय संरक्षण मागा, ते तुम्हाला मिळतील. अल्स्टरच्या लोकांनी दिलेले उत्तर काय होते? त्यांचे उत्तर होते, तुमच्या संरक्षणाचा धिक्कार असो. काहीही झाले तरी तुम्ही आमच्यावर राज्य करावे हेच आम्हाला नको आहे. जे लोक भारतीय अल्पसंख्याकांना दोष देतात त्यांनी जर अल्पसंख्याकांनी अल्स्टरने घेतलेला पवित्रा जो होता तोच पवित्रा घेतला असता तर बहुसंख्याकांच्या राजकीय आकांक्षांचे काय झाले असते याचा विचार केला पाहिजे. आयरिश होम रूल बाबतच्या अल्स्टरच्या दृष्टिकोनाने विचार केल्यास तेथील अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांना आपल्यावर राज्य करण्याची सहमती दिली. त्यात मसुदेगिरीचा फारसा शहाणपणा त्यांनी दाखवला नसला तरी त्यांच्याकडून त्यांनी काही संरक्षणे अपेक्षिली होती असे नव्हते काय? परंतु हे केवळ प्रासंगिक आहे. मुख्य प्रश्न आहे, अल्स्टरने हा दृष्टिकोन का स्वीकारला? मी त्याचे एकमेव उत्तर देऊ शकतो ते असे, अल्स्टर आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामाजिक प्रश्न होता. तो कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधील प्रश्न होता. तो मूलतः जातीचा प्रश्न होता. म्हणजे आयर्लंडमधील होमरूल हे होमरूल असेल या धर्तीवर अल्स्टर लोकांनी त्यांचे उत्तर तयार केलेले होते. परंतु राजकीय प्रश्नांच्या सोडवणुकीत ज्याने अडथळा आणला असा तो कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधील जातीचा सामाजिक प्रश्न होता. हे सांगण्याचा हा केवळ दुसरा मार्ग आहे. या पुराव्यावर खात्रीने पुन्हा आक्षेप घेण्यात येईल. येथे देखील त्यामागे समाजवाद्यांचा हात काम करीत होता असा मुद्दा दामटण्यात येईल. परंतु माझे आधार पुरावे पूर्णपणे संपलेले नाहीत. मी रोमच्या इतिहासातून पुरावा देईन. येथे एखादी दुष्ट बुद्धी कार्य करत होती असे कोणी म्हणू शकणार नाही. ज्याने कोणी रोमच्या इतिहासाचा अभ्यास केला असेल त्याला माहीत आहे की रोमच्या प्रजासत्ताक संविधानात जातीय निवाड्याशी घनिष्ठ साम्य असलेले संकेत आहेत. जेव्हा रोममधील राजेशाही नष्ट करण्यात आली तेव्हा राजाचे अधिकार अथवा राजसत्ता ही परराष्ट्र वकील आणि सर्वात मोठा पोप पॉन्टिफेक्स मॅक्झिमस यांच्यामध्ये विभागण्यात आली. परराष्ट्र वकिलामध्ये राजाचा धर्मनिरपेक्ष प्राधिकार लिहित होता तर सर्वोच्च पोपने राजाचा धार्मिक प्राधिकार स्वीकारला होता. या प्रजासत्ताक संविधानात अशी तरतूद करण्यात आली होती की दोन परराष्ट्र वकिलांपैकी एक पॅट्रिशियन आणि दुसरा प्लेबिशियन असला पाहिजे. त्याच संविधानाने अशी देखील तरतूद केली होती की सर्वोच्च पोपच्या अधिकाराखालील पुरोहितांपैकी अर्धे पुरोहित हे प्लेबियन व अन्य अर्धे पॅट्रिशियन असले पाहिजेत. मी म्हटल्याप्रमाणे जातीय निवाड्याच्या तरतुदींशी इतके घनिष्ठ साम्य असलेल्या ह्या तरतुदी रोमच्या प्रजासत्ताक संविधानात का आहेत? त्याचे एकमेव उत्तर मिळू शकते ते असे की ज्याने दोन जाती निर्माण केल्या आहेत त्या प्रजासत्ताक रोमच्या संविधानाला पॅट्रिशियन व प्लेबियन यांच्यामधील सामाजिक विभाजनाला विचारात घ्यावे लागले. सारांश, राजकीय सुधारक त्यांना आवडेल त्या कोणत्याही दिशेने जावत, घटना निर्माण करताना प्रचलित समाजव्यवस्थेतून उत्पन्न होणाऱ्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत हे त्यांना दिसून येईल. सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा संबंध राजकीय घटने असतो. या प्रस्तावाच्या पुष्ट्यर्थ मी घेतलेली ही उदाहरणे अगदीच वेचक उदाहरणे आहेत असे वाटेल. कदाचित तशी ती असतीलही, परंतु त्यांचा एकाचा दुसऱ्याशी असलेला संबंध हा मर्यादित आहे अशी कल्पना करून घेऊ नये. उलटपक्षी कोणी असे म्हणू शकेल की संविधान सर्वसाधारणपणे सांगायचे तर राजकीय क्रांत्यांच्या आधी नेहमीच सामाजिक व धार्मिक क्रांत्या घडून आल्या आहेत. हा इतिहासाचा सिद्धांत आहे. लुथरने सुरू केलेली धार्मिक सुधारणा हे युरोपीय लोकांच्या राजकीय बंधमुक्तीचे पूर्वचिन्ह होते. इंग्लंडमध्ये प्युरिटॅनिझमने राजकीय स्वातंत्र्याची प्रस्तावना घडवून आणली. प्युरिटॅनिझमने नव्या जगाचा पाया रचला. अमेरिकन स्वातंत्र्याचे युद्ध ज्याद्वारे जिंकले गेले तो प्युरिटॅनिझमच होता व प्युरिटॅनिझम ही एक धार्मिक चळवळ होती. तीच गोष्ट मुस्लिम समाजाच्या बाबतीत खरी आहे. अरबांची राजकीय सत्ता बनण्यापूर्वी त्यांना प्रेषित मुहम्मदाने
सुरू केलेल्या धार्मिक क्रांतीतून जावे लागले. इतकेच काय, भारतीय इतिहासात देखील याच निष्कर्षाला पुष्टी देतो. चंद्रगुप्ताने घडवून आणलेल्या राजकीय क्रांतीच्या आधी बुद्धाची धार्मिक व सामाजिक क्रांती घडली होती. शिवाजीने घडवलेल्या राजकीय क्रांतीआधी महाराष्ट्राच्या संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शिखांच्या राजकीय क्रांतीआधी गुरु नानक यांनी धार्मिक व सामाजिक क्रांती घडवून आणली होती. यापेक्षा अधिक दाखले देणे आवश्यक होईल. लोकांचा राजकीय विकास होण्यासाठी त्यांच्या मनाची व आत्म्याची मुक्ती होणे ही एक आवश्यक अशी प्राथमिक गोष्ट आहे, हे दर्शविण्यास एवढे पुरावे पुरेसे होईल. जय भीम मित्रांनो. तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा.